नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मी आहे भक्ती आणि तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये. तर मी आणि समीर आलो आहोत विरारला सोफा कम बेड घेण्यासाठी. आम्हाला सध्या सोफ्याची गरज नव्हती, पण वसई विरारमध्ये एवढे खड्डे आहेत ना की माझं स्लिप डिस्क झालं आणि त्यामुळे डॉक्टर बोलले की तू सोफा किंवा बेड त्यावरच झोप, खाली झोपू नकोस, नाही तुला कधीच बरं वाटणार नाही. तर हा पॅकिंग केलेला सोफा माझा आहे. 15 दिवस आधी बुक केला होता मी. सोफा बुक करायच्या वेळेस सोफावाले सांगतात की तुम्हाला आम्ही 2 ते 4 दिवसामध्ये सोफा रेडी करून देऊ, पण असं काही नसतं. सगळे सोफेवाले 15 ते 20 दिवस लावतातच. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, मी तुम्हाला ह्याची प्राइस सुद्धा सांगेल. चला तर मी तुम्हाला ह्याचं पूर्ण दुकान दाखवते या सोफ्याचं. इकडे बेड आहे, डायनिंग टेबल आहे, सोफा कम बेड आहे, फक्त सोफा आहे, मोठी मोठी कपाटं आहेत, खूप काही काही आहे. तुम्हाला तुमच्या चॉईस नुसार जशी तुम्हाला वस्तू पाहिजे, जसा तुम्हाला कलर पाहिजे, जसा शेप पाहिजे, अजून काय तुम्हाला काय वेगळं त्याच्यामध्ये करायचं असेल तर ते सगळं मिळेल बनवून तुम्हाला. मी आणि समीर प्रत्येक सोफ्याच्या दुकानामध्ये जाऊन विचारत होतो, म्हणजे वसई ते विरार पर्यंत आम्ही सोफ्याची दुकानं चेकच करत होतो की कोणता सोफा चांगला आहे, प्राइस चेक करत होतो, क्वालिटी चेक करत होतो, पण आम्हाला काही एवढं आवडलं नाही आणि बजेटच्या खूप बाहेर जात होतं. वसईमध्ये तर खूपच महाग आहेत, 40 पासून चालू होतात, 40, 45, 50. मग शोधत शोधत आम्ही विरारला आलो. इकडे सोफा मार्केटच आहे आणि सोफ्याची क्वालिटी आणि प्राइस आम्हाला बरोबर वाटली, तर आम्ही इथूनच घेतला. तर आज येणार आहे माझा सोफा कम बेड. आदल्या दिवशी मला बोलवलं होतं की तुमचा सोफा बरोबर आहे का बघा, म्हणजे तुम्ही जसं सांगितलं तसाच होता का बघा, कलर चेक करा किंवा अजून काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सांगू शकता, चेंज करू शकतात. तर फायनली माझा सोफा आला आहे. दुकानवाला बोलला 2 दिवसात सोफा भेटेल आणि 15 दिवसांनी सोफा आला आहे. वाव, तर खूप छान वाटतंय. सगळ्यात मोठा टास्क आहे ह्यांच्यासाठी की हा सोफा, जडवाला सोफा, दुसऱ्या माळ्यापर्यंत घेऊन जायचा आहे. मला तर खूप टेन्शन येतंय की हा एवढा मोठा सोफा कसा वरती चढवतील आणि घरात कसा दिसेल आणि कसा घुसेल दरवाजामधून. कारण जेव्हा मी माझा फ्रीज आला होता, मोठा फ्रीज आहे माझा, 650 लिटरचा आहे, साइड बाय साइडचा, तर तो सुद्धा घरी येत नव्हता. तर त्या लोकांनी 2 दरवाजे असतात ना बाजूचे, ते बाहेर काढले आणि मग आतमध्ये आला माझा फ्रीज. त्यात हा सोफा सुद्धा घुसत नाहीये. कसं कसं ना कसं करून ते लोक घुसवतायत, प्रयत्न करतायत आतमध्ये आणण्याचा. आम्ही हॉलमध्ये झोपतो, तर आमची गादी पण हॉलमध्येच आहे. तर मी त्यांना बोलले की तुम्हीच ठेवा हॉल मधली गादी बेडरूम मध्ये, मला एवढी जड नाही उचलणार बाबा, कारण की माझी कंबर ऑलरेडी मोडलेली आहे. तर त्या लोकांना सांगितलं उचला तुम्ही. तर हा सोफ्याचा साईडचा भाग आहे. मेन सोफा कम बेड तर खाली आहे आणि माझा बेडरूम पण भरलेला आहे, तर इकडे मी बेड नाही ठेवू शकत, म्हणून आम्ही सोफा घेतला विकत. आता तर घर अजून लहान होईल, पण असो. तर हा आहे सोफा कम बेड. खूप जड दिसतोय ना. तर त्या लोकांनी सोफ्याचा मेन पार्ट साईडला केला, म्हणजे जो हा खाली दिसतोय ना स्कूटी जवळ, तो पुढे येतो, तर त्या लोकांनी तो साईडला केला कारण की खूप जड असेल सोफा. वरती येऊन ते लोक परत जॉईन करतील त्याला. तर या सोफ्याची प्राइस आहे 30,000 रुपये. आम्हाला 30,000ला भेटला. दुकानवाल्याने आधी आम्हाला प्राइस 34 ते 35 हजार सांगितली होती. मग समीरने प्राइस कमी करत करत 30,000वर आणली प्राइस. मग नंतर डिलिव्हरी चार्ज 1,000 रुपये आणि जे हे लोकांनी सोफा वरपर्यंत आणला त्यांची मजुरी 1,500 रुपये. तर असा मला 32,500 पर्यंत हा सोफा पडला. तर हा वाला सुद्धा सोफा अडकला आहे. तुम्ही बघू शकतात, खूप मेहनत करून, प्रयत्न करून हे लोक आतमध्ये घुसवण्याचा प्रयत्न करत आहेत. मी तर घाबरली, बापरे आता हा आतमध्ये येतोय की नाही. पण त्या लोकांनी कसा ना कसा करून आतमध्ये आणला. थँक गॉड. वसई विरारचे रस्ते एवढे खराब आहेत ना, तुम्हाला असं वाटेल प्रत्येक सेकंड मध्ये की तुम्ही कोणत्या तरी राईड मध्ये बसलात असं वाटेल. म्हणजे जर तुम्ही गाडीने जात असतील तर असं वाटेल की तुम्ही म्हणजे वर खाली वर खाली वर खाली अशा प्रकारे तुम्ही जातात. माहित नाही रस्ते कधी ठीक होतील. आणि जेव्हा तुम्ही हायवेवर जातील ना तेव्हा सुद्धा तोच प्रॉब्लेम असतो, किंवा तुम्ही नॉर्मल जे वसई विरारच्या आतमध्ये जरी फिरत असेल ना तरी तोच प्रॉब्लेम असतो.
तर माहित नाही कधी सुधार होईल वसई विरारमध्ये. आणि जेव्हा आम्ही गुजरातला फिरायला गेलो होतो ना, तेव्हा असं वाटतच नव्हतं की गाडी रस्त्यावरून जात आहे. एकदम स्मूथली चालत होती, काहीच प्रॉब्लेम नाही. तिकडचे लोक खूप सुखी आहेत रस्त्यासाठी तरी. माझी खूप कंबर दुखायची, तर मी डॉक्टरकडे गेली आणि थेरपी घेत होती, औषधं घेत होती, पण त्याने काही फरक पडत नव्हता. मग मी एक्सरे काढला कमरेचा. नंतर हाडाच्या डॉक्टरकडे गेली. त्यांनी सांगितलं की तुझा स्लिप डिस्क झालाय, म्हणजे हाड सरकलं आहे. मग त्यांनी मला 4 पाटे बांधले. पाटे बोलतात त्याला, म्हणजे बँडेज सारखं असतं. मला सांगितलं की खाली झोपू नकोस, बेड घे किंवा सोफ्यावर झोप, खाली बसू नको, खाली बसून काही काम करू नको. खूप त्रास झालाय मला रस्ते खराब असल्यामुळे. आणि एवढे जे उपचार झाले माझ्यावर, त्याच्यासाठी सुद्धा मला 10,000चा खर्च झाला आहे माझ्यावर. तर कधी सुधार होणार आहे माहित नाही. असो, सोफ्याचं फायनल लुक आणि सोफा कसा वाटला नक्की सांगा. चला तर मग मी हा व्हिडिओ इथेच संपवते. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.